चौथ्या टप्प्यात 96 जागांवर अंदाजे 67.71% मतदान झालं। पश्चिम बंगालमध्ये सर्वाधिक 78.44% मतदान पार पडलं, तर सर्वात कमी 37.98% मतदान हे जम्मू आणि काश्मीरमध्ये झालं। जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक घोटाळा प्रकरणात शिक्षेला स्थगिती द्यावी या मागणीसाठी माजी मंत्री सुनील केदार यांनी नागपूर खंडपीठात धाव घेतली आहे। केदार जामिनावर जेलबाहेर आलेत, आता त्यांनी शिक्षेला स्थगिती मिळवण्यासाठी अर्ज केलाय। वाशिम जिल्ह्यातील 51,589 शेतकऱ्यांना 505 कोटी 29 लाख रुपयांचं कर्ज वाटप करण्यात आलंय। खरीप हंगामासाठी बँकनिहाय पीक कर्ज वाटपाचं उद्दिष्ट ठरवून देण्यात आलं होतं। त्यानुसार एप्रिलच्या दुसऱ्या आठवड्यापासून कर्ज वाटपाला गती मिळाल्याचं पाहायला मिळतंय। अमृत नोनी गॅस्ट्रिन, अपचन, ऍसिडिटी, गॅस्ट्रबल ह्यापैकी तुम्हाला कुठलाही गॅस्ट्रिक प्रॉब्लेम झाला, उपाय एकच, अमृत नोनी गॅस्ट्रिन। पंढरपुरातील कासेगावमध्ये पाण्यासाठी शेतकरी आक्रमक झालेत। नीरा उजवा कालव्यातून पाणी न मिळाल्याने शेतकरी उपोषणाला बसलेत। शेती आणि जनावरांच्या पिण्यासाठी पाणी नसल्याने शेतकरी आंदोलन करतायत। नंदुरबार जिल्ह्यातून जाणाऱ्या रेल्वे मार्गावर उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमुळे नवीन रेल्वे सुरू करण्यात येणार आहे। पश्चिम रेल्वेने सुरत ते खुर्दा रोड आणि खुर्दा रोड ते सुरत दरम्यान उन्हाळी विशेष एक्सप्रेस चालवण्याचा निर्णय घेतलाय। 15 मे पासून ही गाडी सुरू होणार आहे। खोपोली शहरात 3 मजली इमारत कोसळलेली आहे। लवेज परिसरात शिवशक्ती इमारत पहाटे 3 वाजता कोसळल्याची घटना घडली। इमारत तकलादू असल्याची माहिती जागा मालकाने नगरपालिका प्रशासनाला दिली होती। सुदैवाने इमारत दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही। साताऱ्याच्या शिरवळमध्ये वादळी वाऱ्यामुळे एका मंगल कार्यालयातील स्टेजच्या मागची भिंत आणि संरक्षण भिंत कोसळली। या दुर्घटनेत वधू वरासह 3 जण जखमी झाले।